नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। उद्धव ठाकरेंचा संताप व्यक्त। ही महत्त्वाची बातमी जाणून घेण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आताच व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। शनिवारी मुंबईत विरोधी पक्षांनी काढलेल्या सत्याच्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी भारतीय जनता पार्टीने त्याच दिवशी मूक मोर्चाचं आयोजन केलं होतं। मात्र आता याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपला आणि या मूक मोर्चात सहभागी झालेल्या भाजपच्या नेत्यांवर कठोर शब्दांमध्ये निशाणा साधला आहे। मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर कठोर शब्दांमध्ये टीका करण्यात आली आहे। मत चोरीच्या विरोधात असलेल्या आंदोलनाचा विरोध करणे याचा साधा सरळ अर्थ म्हणजे लोकशाहीच्या उघड हत्येचे आणि मतचोरीचे समर्थन करण्याचाच प्रकार आहे। अशा मतचोरांना रस्त्यावर फटकावा व लोकशाहीचे वस्त्रहरण थांबवा, हाच संदेश कालच्या मोर्चाने दिला। मुंबईचे एक मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी कालच्या मूक मोर्चात सांगितले की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पराभवाच्या भीतीने ग्रासलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून लोकसभेप्रमाणेच पुन्हा एकदा खोटा प्रचार करण्याचा कट रचला जात आहे। मिस्टर लोढा, तुम्ही कोणत्या मूर्खांच्या नंदनवनात वावरत आहात की मराठा जनांच्या छातडावर उभारलेले लोढा टॉवर्स हेच तुमचे जग आहे, असं अग्रलेखातून ठाकरे यांनी जोरदार कडाडले आहे। तेव्हा प्रत्येकाचं उत्तर देत उद्धव ठाकरे यांनी यशस्वी होण्यासाठी खूणगाठ बांधली आहे।